नमस्कार, मी महेंद्र वायकोर. आज आपण जे विषय करणार आहे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या. कोदेगावमध्ये ग्रामसभा घेतली ना, का बरं घेतली नाही? याच्यात काहीतरी गोंधळ आहे. गावाच्या योजना पासून पूर्ण गाव वंचित करायसाठी यांनी ग्रामसभा नाही घेतली, की गावात येणाऱ्या निधी लपवण्यासाठी ग्रामसभा नाही घेतली, तर गावात जे कामं चालू आहेत ते उघडीस यावं नाही किंवा अदर काही ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यासाठी ग्रामसभा नाही घेतली. या कोदेगावच्या ग्रामसभामध्ये सरपंच आणि सचिव या दोन्ही लोकांनी ग्रामसभा का नाही घेतली 1 मेला? प्रत्येक गावामध्ये 4 ग्रामसभा होते वर्षाकाठी, पण 1 मेची ग्रामसभा गेली कुठे तुमची? तर याच्यात काय विषय आहे? जर तुमचे योजना सरकारकडून किंवा सीओ साहेबाकडून तुमच्या काहीतरी योजना आल्या असेल तर ते का तुमच्या होतर बँकला व्होट बँकला द्यायचे विचार आहे का? म्हणजे गुप्तीमध्ये तुमच्या जे योजना आहे त्या आपल्या माणसाला द्यायच्या विचारात आहे का तुम्ही? ग्रामसभा जर घेतली तर पूर्ण पूर्ण गावकऱ्याला माहिती होते का हे योजना आली किंवा ह्या एजेंडा आला या ग्रामसभेच्या. काही गावाचे प्रश्न होते ग्रामसभेमध्ये मांडायचे. आज पिण्यासाठी पाणी नाही आहे ह्या गावामध्ये. पिण्यासाठी पाणी पूर्ण दूषित आहे. 4,000 5,000 डेन्सिटीचे पाणी आहे. आपल्याला पाहिजे 400-500. तर घरकुलचे आहे. घरकुल ह्या गावामध्ये खूप सारे बनवायचे. आपण हे कसं चेहरे पाहून घरकुल आणून देत आहे, तर घरकुल आणायची आहेत. ते ग्रामसभामध्ये ठराव पास करावा लागेल. हे लोक ग्रामसभा घेत नाही. तर सरपंच आणि सचिवला ठळक ठामपणे सांगणं आणि निवेदन पण आहे की ग्रामसभा घेण्यात यावं कोदेगावामध्ये, अन्यथा FIR ला मजबूर करा. नो कामाला.